नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टडी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आरोग्य सेवक 40% आणि 50% यांचे तांत्रिक प्रश्न, टेक्निकल प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, सर्व प्रश्न या ठिकाणी IBPSने जो काय आपल्याला सिलेबस दिलेला आहे टेक्निकल घटकाचा, त्याच्यानुसार मित्र हे प्रश्न असणार आहेत. बघा, व्हिडिओला एकदा सुरू करण्यापूर्वी किंवा अभ्यासाला एकदा तुम्ही सुरू करण्यापूर्वी जो काय टेक्निकल घटकाचा पोर्शन आहे ते तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास कितीपर्यंत झाला आहे, कोणकोणत्या घटकाचा टॉपिकचा अभ्यास तुमचा व्हायचा राहिलेला आहे किंवा अजून तो टॉपिक तुम्हाला अवघड जातो हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी आपण ही एक स्लाईड देतोय, त्याच्यामध्ये जो काही टेक्निकल घटकाचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये सर्व मित्रांनो आपण या ठिकाणी ते घटक दिलेले आहेत. आणि जेणेकरून बाजूला बघा त्याच्यामध्ये तो एक टॉपिक आहे, त्याच्या बाजूला किती प्रश्न येतील वगैरे ते आपण या ठिकाणी अंदाजित प्रश्नाचं विभाजन आपण या ठिकाणी त्यांनी टाकलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, हे एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना तुमच्या बरोबर ते राहील की जेणेकरून तुमचं काय काय अजून करायचं राहिलेलं आहे. बघा, या ठिकाणी पर्यावरण व्यवस्थापन, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन आणि या ठिकाणी अवकाश मोहीम हे घटक मित्रांनो ती करत असताना तुम्ही या ठिकाणी चालू घडामोडी रिलेटेड या ठिकाणी अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे, कारण ह्या घटकावर प्रश्न येताना चालू घडामोडी रिलेटेड या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता आहे. चला बघा, जास्त वेळ करता आपण व्हिडिओला सुरू करतात. बघा, पेशीविज्ञान आणि जैव तंत्रज्ञान या ठिकाणी 5 प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यावर एका दुसरा प्रश्न येऊ शकेल, पण आपण या ठिकाणी 5 प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. बघा, हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या साली झाली? बघा, या ठिकाणी डायरेक्ट साल आपण या ठिकाणी दिला आहे, कारण हरित क्रांतीची सुरुवात ही या ठिकाणी जगाला दिलेली एक महत्त्वाची ती शोध आहे किंवा भारतीय शेतीच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी पाऊल आहे, म्हणून आपण या ठिकाणी तो प्रश्न घेतलेला आहे. तर बघा, ऑप्शन पहा, 1965 ते 68, 1970 ते 71, 1975, 76 आणि 1978 आणि 19. तर हरित क्रांतीची सुरुवात या ठिकाणी कोणत्या साली झाली? तर मित्रांनो, या ठिकाणी हे जो उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक 1, 1965 ते 68 दरम्यान या ठिकाणी हरित क्रांतीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. बघा, हरित क्रांती म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी जर ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी शेतीमध्ये जुन्या पद्धतीने जे पिके घेत असतात त्याच्यामध्ये नवीन काहीतरी त्या एका नवीन वाणाची किंवा त्या एखाद्या बियाची सुधारित वाण विकसित करून त्याच्यामध्ये अधिक जास्त उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं, त्याला मित्रांनो हरित क्रांती असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. बघा, जागतिक हरित क्रांतीचे जनक मित्रांनो अमेरिकेचे नॉर्मन बोरलॉग यांना या ठिकाणी संबोधलं जातं. मग भारतात हरित क्रांती जनक MS स्वामीनाथन आहेत, त्याच्यानंतर C सुब्रमण्यन सुद्धा आहेत. मित्रांनो, ही पण नावं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. तिसरी पंचवार्षिक योजनेच्या नंतर या ठिकाणी हरित क्रांतीच्या या ठिकाणी आपण उगम झाला किंवा हरित क्रांती या ठिकाणी आपण सुरुवात केली होती, हे पण या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर. चला पुढचा प्रश्न. बघा, खालीपैकी भारतीय हरित क्रांती जनक कोण आहेत? बघा, हा पाठीमागच या ठिकाणी उत्तर सांगितलं, तर याचं उत्तर मित्रांनो MS स्वामीनाथन. बघा, MS स्वामीनाथन संदर्भात घेण्यात काय, तर मित्रांनो एक 5-6 महिन्यापूर्वी त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो आला तर प्रश्न या ठिकाणी येईल की स्वामीनाथन संदर्भात असणारी विधाने किंवा भारतीय हरित क्रांती जनक वगैरे कोणते साल वगैरे, म्हणून आपण या ठिकाणी तो प्रश्न या ठिकाणी घेण्याचं कारण आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, भारतीय हरित क्रांती जनक MS स्वामीनाथन आहे. तर MS स्वामीनाथन यांनी भारतीय हरित क्रांती म्हणजे भारताच्या खालीपैकी म्हणजे भारतात कोणतं ते पीक होतं त्याच्यामध्ये हरित क्रांती घडून आणण्यात होती. तर भारतामध्ये असणारं महत्त्वाचं पीक म्हणजे गहू या पिकामध्ये हरित क्रांती घडून आणण्यात आली होती. मग गहू म्हणजे या ठिकाणी ते वाण किंवा ते सुधारित जे काय बियाणं आहे ते सुद्धा विचारते, तर ते नाव पण लक्षात ठेवा मित्रांनो, कल्याण सोना आणि सोनालिका या 2 प्रसिद्ध ज्या गव्हाच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये त्यांनी संकर घडवून या ठिकाणी नवीन जात निर्माण केली होती, त्याचं नाव मित्रांनो सोनोरा 64 मित्रांनो, ही पण या ठिकाणी नाव लक्षात ठेवा. सोनोरा 64 ही गव्हाची नवीन या ठिकाणी त्यांनी जात वाण किंवा त्यांनी विकसित करून ही जात निर्माण केली होती. त्याला ही झालं भारतीय हरित क्रांती संदर्भात. तर मग महाराष्ट्रात काय, तर महाराष्ट्रात सुद्धा हरित क्रांतीचे जनक मित्रांनो आहे, तुम्हाला माहिती आहेत का, लक्षात घ्या. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक हे मित्रांनो वसंतराव नाईक आहेत. बघा, तुम्हाला हे माहीत नसतील किंवा माहीत असतील, पण बऱ्याच जणांना महाराष्ट्रीय हरित क्रांतीचे जनक मित्रांनो वसंतराव नाईक आहेत. तर त्यांनी कोणत्या पिकात या ठिकाणी क्रांती किंवा कोणत्या पिकासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले होते? तर मित्रांनो, त्यांनी ज्वारी, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने हरित क्रांती या ठिकाणी ज्वारी या पिकासंदर्भात या ठिकाणी घडून आली होती, हे पण मित्रांनो तुम्हाला लक्षात राहणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग खालचे 3 ऑप्शन पहा, राजा चेलया, LK झा आणि विजय केळकर. तर मित्रांनो, राजा चेलया, LK झा आणि विजय केळकर ह्या कर सुधारणा समिती आहे ना, त्याच्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कर सुधारणा समिती या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या होत्या. बाकीचे 3 ऑप्शन या इरिलेव्हंट आहेत. पुढचा प्रश्न पहा. बघा, जमिनीतून आर्सेनिक धातू शोषणे हे कार्य खालीपैकी कोण करते? बघा, टेरिस विटाटा, स्युडोमोनास सूर्यफूल आणि डिइनोकोकस रेडिओजन्स. तर जमिनीतून या ठिकाणी आर्सेनिक धातू शोधण्याचं काम या ठिकाणी डिइनोकोकस रेडिओडन्स हे मित्रांनो या ठिकाणी कार्य करत असं ऑप्शन क्रमांक 4 हे या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगता येते.
पुढचा प्रश्न पहा, खालीपैकी विसंगत शब्द ओळखा. बघा विसंगत शब्द वगैरे ओळखायला सांगितले आहे. मधुमेह, ॲनिमिया, ल्युकेमिया आणि थॅलेमिया. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह येईल. कारण मित्रांनो मधुमेह बघा मधुमेह हा अनुवंशिक रोग आहे. बाकीचे ॲनिमिया, ल्युकेमिया आणि थॅलेमिया हे अनुवंशिक गटात येत नाहीत, म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो मधुमेह. पुढचा प्रश्न बघा, सेंद्रिय खताविषयी खालीपैकी अयोग्य विधान ओळखा. बघा अयोग्य विधान ओळखायचं आहे. अयोग्यच का देतो तर 3 विधान या ठिकाणी बरोबर असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी माहिती मिळू शकते. ऑप्शन पहा, या खतामुळे भूसंधारण होते, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची धारणा वाढते, कथित मृदेची निर्मिती होते आणि जमीन नापीक होतात. तर अयोग्य विधान ओळखायचा मित्रांनो सोपा प्रश्न होता. अयोग्य विधान ओळखा, सेंद्रिय खताविषयी जमीन नापीक होतात मित्रांनो हे अयोग्य विधान आहे. तर जमीन या ठिकाणी सुपीक होत होतात सेंद्रिय खताविषयी. बघा त्यामुळे ह्याचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 आहे. बघा भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते आहे हे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे भारतातले पहिले सेंद्रिय सर्व पिके सेंद्रिय पद्धतीने घेण्याचे राज्य आहे ते मित्रांनो तो सिक्कीम. सिक्कीम या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी सेंद्रिय खताविषयी या ठिकाणी जागृती होऊन देते. सेंद्रिय खते वापरून पिके घेण्यात या ठिकाणी प्रारंभ करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पहा, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची म्हणजेच ह्याच्यावर 5 प्रश्न. ग्लुकोज व कॉर्न स्टिप लिकरमध्ये कोणता सूक्ष्मजीव असतो? ग्लुकोज व कॉर्न स्टिप लिकरमध्ये कोणता सूक्ष्मजीव असतो? बघा आता हे प्रश्न मित्रांनो आपण 9वी त्या स्टेट बोर्डमधून ॲज इट इज त्या ठिकाणी ती लाईन घेतलेली आणि त्याच्यातून मित्रांनो ऑप्शन क्रिएट करून हा प्रश्न या ठिकाणी आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला. एस्परजिलस नायगर, बेवरी बॅक्टेरियम, कॉर्निबॅक्टेरियम, लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी, एस्परजिलस इटायनोकोकिस. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे एस्परजिलस नायगर. एस्परजिलस नायगर हे या ठिकाणी उत्तर सांगता येईल. ग्लुकोज व कॉर्न सिरप लिकरमध्ये एस्परजिलस नायगर हा सूक्ष्मजीव असतो. पुढचा प्रश्न, सहसंबंध ओळखायचा मित्रांनो, तेल तवंग, अल्कॅनिवोरस आणि कचऱ्यातील रबर. तर बघा ज्याचा संबंध तेल लवंगचा संबंध हा अल्कॅनिवोरस याच्या संदर्भात आहे, तर त्याचा संबंध कचऱ्यातील रबराचा या ठिकाणी कशाच्या संदर्भात असतो? बघा सहसंबंध ओळखा, वेगळा गट ओळखा, याच्या मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ॲक्टिनोमायसिटिस. ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगता येते. पुढचा संबंध, थिओब्रा कॅको या फळामध्ये सहभागी सूक्ष्मजीव कोणता असतो? तर बघा ह्याचं उत्तर काय सांगते आपल्याला, तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो थिओब्रा कॅको या फळामध्ये सहभागी सूक्ष्मजीव कोणता असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कॅन्डिडा. कॅन्डिडा हे मित्रांनो सहभागी सूक्ष्मजीव असतात. मग अजून पण आहे, मग कोण आहे तर हॅन्सेसुला आहेत, पिची आहे, सॅक्रोमायसिस आहे, हे पण मित्रांनो या ठिकाणी सहभागी सूक्ष्मजीव असतात. हॅन्सेल्युआ, पिचिया आणि सॅक्रोमायसिस. मग याचं कार्य काय तर या थिओब्रोमा कॅको याच्यामध्ये असलेल्या कॅन्डिडा या सहभागी सूक्ष्मजीव कार्य आहे मित्रांनो फळातून बिया वेगळे करणे. फळातून बिया वेगळे करणे हे या ठिकाणी महत्त्वाचं कार्य आहे. पुढचा प्रश्न, द्राक्षे या फळामध्ये सहभागी सूक्ष्मजीव कोणता असतो? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन पहा लॅक्टोबॅसिलस ब्रुईस, कॅन्डिडा, सॅक्रोमायसिस सेरेवेसी आणि ॲस्परजिलस ओरायझी. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सॅक्रोमायसिस सेरेवेसी. द्राक्षामध्ये सहभागी द्राक्ष या फळामध्ये असणारा सूक्ष्मजीव मित्रांनो सॅक्रोमायसिस सेरेवेसी हा आहे. तर म्हणजे काय तर द्राक्षामध्ये असणाऱ्या जे असतात द्राक्षाचे जे घडामध्ये असणारे जे द्राक्षाचे जे मणी असतात, द्राक्षाची मणी त्याच्यामध्ये त्या रसाची किण्वन करणे आणि त्याच्यापासून वाईन निर्मितीचे कार्य या ठिकाणी सॅक्रोमायसिस सेरेवेसी हा सहभागी सूक्ष्मजीव करत असतो. काय महत्त्वाचं कार्य रसाचे किण्वन करण्याचं काम या ठिकाणी सॅक्रोमायसिस सेरेवेसी करतो. म्हणजेच काय याचं ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, इसेन्स जे की खाण्यायोग्य सुगंधित द्रव्य असतं त्याचं कार्य काय आहे? त्याचं कार्य काय मित्रांनो व्हॅनिलिन, झायलिटॉल, बीटा कॅरोटीन आणि ग्लायकोलिपिड्स. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 व्हॅनिलिन. इन्सेन्सचे कार्य कोणतं आहे तर त्याचं आहे मित्रांनो व्हॅनिलिन तयार करण्याचं काम आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. तर पुढचा प्रश्न, आता विद्युत धारेचे परिणाम ह्याच्यावर या ठिकाणी आपण 5 प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत. विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचा शोध कोणी लावला होता? बघा हान्स ख्रिस्तियन ओरिस्टोड, मायकेल फॅरेडे, जोसेफ हेनरी आणि न्यूटन. बघा जोसेफ हेनरी आणि न्यूटन ते तर येणार नाही, त्यामुळे ते तर तुम्ही या ठिकाणी इलिमिनेट करून टाका 2. मग काय तर विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचा शोध मित्रांनो कोण लावला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो हान्स ख्रिस्तियन ओरिस्टेड यांनी या ठिकाणी विद्युत धारेमध्ये चुंबकीय क्षेत्र असते असं त्याने या ठिकाणी त्यांना शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, विद्युत चुंबकीय प्रवर्तन शोध मायकेल फॅरेडे व स्वतंत्र या ठिकाणी कोणी लावला होता?
तर बघा हान्स क्रिस्टियन ओरेस्टोड, स्टीफन हॉकिंग आणि न्यूटन. बघा स्टीफन हॉकिंग तर येणार नाही, स्टीफन हॉकिंग तुम्ही या ठिकाणी इलिमिनेट करा आणि न्यूटन पण या ठिकाणी या ठिकाणी इलिमिनेट करून टाका. मग या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जोसेफ हेनरी यांनी या ठिकाणी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध त्याने त्या ठिकाणी तो लावला होता. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणता पदार्थ खालीपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक नाही. विजेचा सुवाहक नाही असं तो म्हणतोय. प्रश्न मित्रांनो व्यवस्थित रीड करत जावा. बघा विजेचे सुवाहक नाही म्हणजे जे एकूण 3 असणार आहेत, म्हणजे असणारे 3 आहेत आणि नसणारा या ठिकाणी 1 आहे. मग विजेचे सुवाहक असणारे घटक कोणकोणते आहेत. तर मित्रांनो विजेचे सुवाहक असणारे घटक कोणकोणते आहेत, तर चांदी आहे, त्या ठिकाणी तांबे आहे आणि ॲल्युमिनियम आहे, हे मित्रांनो विजेचे सुवाहक आहेत. तर मित्रांनो रबर हा घटक या ठिकाणी विजेचा सुवाहक नाही, म्हणजेच काय दुर्वाहक आहे, विसंवाहक आहे. मग रबर आहे, त्याचप्रमाणे लाकूड आहे, काच आहे, कागद आहे, हे मित्रांनो विजेचे या ठिकाणी दुर्वाहक विसंवाहक आहेत. मग अर्धवाहक सुद्धा आहेत बरं का. अर्धवाहक असणे विजेचे अर्धवाहक असणारे सुद्धा घटक आहेत, ते तुम्हाला मी सांगतो. अर्धवाहक म्हणजे कोणकोणते असतात बघा. त्यात सिलिकॉन आहे, सिलिकॉन त्याचप्रमाणे जर्मेनियम आणि गॅलियम हे मित्रांनो हे जे विजेचे हे अर्धवाहक आहेत. कोणकोणते तर सिलिकॉन, जर्मेनियम आणि गॅलियम हे मित्रांनो 3 आहेत, ते विजेचे अर्धवाहक आहेत. पुढचा प्रश्न, विद्युत बल्बमध्ये तारेच्या कुंडलाचा वीजबिंदू कसा असतो. विद्युत बल्बमध्ये विजेच्या तारेच्या कुंडलाचा वीजबिंदू कसा असतो. बघा कमी असतो, अतिउच्च असतो, मध्यम असतो आणि या ठिकाणी यापैकी नाही. तर तो कसा असतो, तर मित्रांनो विद्युत बल्बमध्ये तारेच्या कुंडलाचा वीजबिंदू हा या ठिकाणी अतिउच्च असतो. ऑप्शन क्रमांक 2 हा अतिउच्च असतो. म्हणजेच काय बघा विद्युत दिव्यामध्ये वापरलेली किंवा विद्युत बल्बमध्ये वापरण्यात आलेली टंगस्टन असतो तो. तर टंगस्टनच्या तारेचा या ठिकाणी द्रवणांक हा अतिउच्च असतो. टंगस्टनचा द्रवणांक बघा बरं, हा टंगस्टन काय तर त्याचा या ठिकाणी आलेला आहे बऱ्याच प्रश्नात, त्याचा या ठिकाणी अतिउच्च असतो तो. मग त्याचा या ठिकाणी त्याचा 3380 डिग्री सेल्सिअस हा इतका अतिउच्च असतो टंगस्टनचा, जो विजेच्या बल्बमध्ये किंवा दिव्यामध्ये असणारा टंगस्टनचा तारेचा जो द्रवणांक आहे तो अतिउच्च असतो. त्याचा प्रश्न आला होता की किती डिग्री सेल्सिअसपर्यंत या ठिकाणी तो अतिउच्च असतो. यातून काय विद्युतधारा प्रवाहित केल्याचा उच्च तापमान या ठिकाणी प्रकाश उत्सर्जित करत असतो. हे मित्रांनो तुमच्या लक्षात असणे या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, डॉटट हा विद्युत अपघटनी आहे. काय आहे तर विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, युरिया, मीठ आणि सोडियम हायड्रॉक्साईड. तर बघा हे जो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 युरिया हा घटक या ठिकाणी विद्युत अपघटनी आहे. विद्युत अपघटनी असणारा घटक कोणता आहे तर युरिया हा या ठिकाणी विद्युत अपघटनी आहे. पुढचा प्रश्न बघा TCSने विचारलेले 5 प्रश्न. बघा आपली एक्झाम जरी IBPS घेत असली तरी मित्रांनो TCSने प्रश्न लिहिले विज्ञान या घटकावर म्हणजे महत्त्वाचे जे काही आपल्या पोर्शनमध्ये जे काही IBPSने दिलेलं आहे टेक्निकल घटकामध्ये त्याचे मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा सुसाईड बॅग्स या शब्दाचा अर्थ ॲमियल सेलमध्ये खालीपैकी कोणत्या ऑर्गॅनोसाईलचा आहे. बघा सुसाईड बॅग्स या ठिकाणी कशाला म्हटलं जातं. सुसाईड बॅग म्हणजे काय या ठिकाणी त्याचा मराठीमध्ये आत्मघातकी पिशव्या म्हणजे विध्वंस करणारे पिशव्या असं सुद्धा या ठिकाणी त्याचा अर्थ होत असतो. तर मित्रांनो सुसाईड बॅग्स म्हणजे या ठिकाणी मायक्रोकॉन्ड्रिया आहे. बघा या ठिकाणी त्यांनी मुद्दाम या ठिकाणी सर्व ऑप्शन या ठिकाणी गोल्गी कॉम्प्लेक्स, व्हॅक्युओल आणि लिओसोम हे सर्व ऑप्शन या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकलेले आहेत. तर मराठीमध्ये टाकलं असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच समजलं असतं. म्हणजेच काय जो मायक्रोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका हा जो घटक आहे तो मित्रांनो सुसाईड बॅग्स म्हणजे त्याला असं म्हटलं जातं. सॉरी मित्रांनो सुसाईड बॅग्स म्हणजे काय उद्ध्वस्त करणारे पथक. मी चुकून मगाशी मायक्रोकॉन्ड्रिया असं सांगितलं, मायक्रोकॉन्ड्रिया येत नाही ते मित्रांनो माफ करा. सुसाईड बॅग्स म्हणजे मायक्रोकॉन्ड्रिया नाही आहे. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. बघा सांगण्याच्या या ठिकाणी थोडंफार या ठिकाणी कन्फ्युजन होऊन थोडं गडबड झाली, त्यामुळे याचं उत्तर आहे मित्रांनो मायक्रोकॉन्ड्रिया. इथं झालं तर चालेल पण एक्झाममध्ये तुम्ही मात्र असं गडबड करू नका पटकन. बघा मी खाली वाचलंच नाही व्यवस्थित. सुसाईड बॅग्स म्हणजेच काय आत्मघातकी पिशव्या किंवा उद्ध्वस्त करणारे पथक, आत्मघातकी पिशव्या उद्ध्वस्त करणारे पथक या ठिकाणी याला असं बरीच या ठिकाणी नावं असतात. लायकारिका असे त्याला म्हटलं तर लायकारिका, लायसोसोम्स म्हणजे या ठिकाणी लायकारिका असं त्याला म्हणायचं. इथं बघा मी या ठिकाणी देतो लायकारिका म्हणजेच काय या ठिकाणी उद्ध्वस्त करणारे या ठिकाणी पदार्थ किंवा उद्ध्वस्त करणारे या ठिकाणी या पेशी असतात. चुकून या ठिकाणी मगाशी माझ्याकडनं मायक्रोकॉन्ड्रिया असं आलं होतं. पुढचा प्रश्न, वनस्पतीच्या खालीपैकी कोणत्या भागात एन्जिओस्पर्मचे बीजे असतात. बघा खोड, पाने, मुळं आणि फ्लॉवर. तर मित्रांनो खालीपैकी कोणत्या भागात एन्जिओस्पर्मचे बीज असते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1
तर ॲस्परजिलसचे बीज हे खोडामध्ये असते, म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 1 हे या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगता येते. पुढचा प्रश्न बघा, झायकोविड डी हा जगातील पहिला आणि भारतात स्वदेशी विकसित काय आहे. बघा हा प्रश्न घेण्याचं कारण काय, म्हणजेच काय बघा, कोविड संदर्भात ह्या ठिकाणी प्रश्न एखाद दुसरा जर आला, आरोग्य संदर्भात आपण आपली एक्झाम आहे, आरोग्य सेवकाची आहे, मग कोविडवर एखाद दुसरा प्रश्न या ठिकाणी येण्याची शक्यता असते. म्हणून आपण या ठिकाणी हा जगातील पहिला आणि भारताचा स्वदेशी विकसित आहे म्हणून आपण या ठिकाणी तो प्रश्न घेतलेला आहे. म्हणजेच काय टीसीनं प्रश्न घेतला होता ते पण आपण इथे महत्त्वाचा वाटला म्हणून आपण या ठिकाणी तो घेतलेला आहे. बघा ऑप्शन पहा, mRNA, DNA लस, प्रथिने सबयुनिट लस आणि इंट्रानझल कोविड लस. तर बघा झायकोविड हा जगातील पहिला भारतात स्वदेशी विकसित आहे तो म्हणजेच काय, तर DNA लस आहे, एक प्रकारची DNA लस आहे. DNA प्लाझ्माइड बेस्ड आहे. तर ही लस कोणी बनवली आहे असं सुद्धा जर प्रश्न आला, कारण जगातील पहिला आहे ही DNA लस आहे, कोविड आहे, झायकोविड हे नाव झालं लक्षात, पण कोणी बनवली. तर मित्रांनो कॅडिला हेल्थ केअर हे पण लक्षात ठेवा. कॅडिला हेल्थ केअर जी कंपनी आहे त्यांनी या ठिकाणी ही लस या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. हे पण मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, पेशीच्या आत असलेल्या पिशवीसारख्या कप्प्यामध्ये विकरे असतात आणि नष्ट कराव्या लागणाऱ्या पेशीमध्ये घटकाचे विघटन करू शकतात, त्यांना या ठिकाणी असे काय म्हटले जाते. तर बघा हा बघा पाठीमागं प्रश्न त्यांनी कसा विचारला, बघा इकडं तुम्हाला परत दाखवतो. बघा सुसाईड बॅगचा अर्थ ॲनिमल सेलमध्ये खालीपैकी कोणत्या ऑर्गॅनिक सेलचा आहे. बघा सुसाईड बॅग त्याला इकडं नाव दिलं आणि बघा आणि हा कसा प्रश्न फिरून विचारला. बघा शिफ्ट वाईज एक्झाम चालत त्यामुळे तो एखादा प्रश्न तयार करताना एक्झामिनर या ठिकाणी त्या प्रश्नाची भाषा चेंज करून किंवा ऑप्शन चेंज करून त्या ठिकाणी तो प्रश्न बनवत असतो. बघा तिकडं ऑप्शन त्या ठिकाणी त्यानं पूर्ण इंग्लिशमध्ये दिले आणि इकडं बघा लगेच त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण ऑप्शन या ठिकाणी मराठीमध्ये आपल्याला दिसत आहेत. प्रश्न आपण ॲज इट इज घेतलेला आहे. बघा कन्व्हर्शन ट्रान्सलेशन वगैरे काय केलेलं नाही आहे. त्यामुळे बघा प्रश्न विचारण्याची एक्झामची पद्धत कशी असली ती तुम्हाला संबंध गरजेचं आहे. IBPSची पण अशीच असणार आहे, कारण शिफ्ट आपली एक्झाम होत चालणार, त्यामुळे प्रश्न तयार करताना तोच प्रश्न या ठिकाणी तो फिरवून या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तो करू शकतो. बघा त्यामुळे हे जे उत्तर आहे, आता जास्त काय सांगत बसणार, मगाशी आपण सांगितलेलं आहे उत्तर, तर हे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 लायकारिका. म्हणजेच काय सुसाईड बॅग्स, आत्मघात काय पिशव्या, बघा या दिलेच आहे. बघा पिशव्यासारख्या कप्प्यामध्ये विक्री असतात आणि त्या नष्ट कराव्यात लागणाऱ्या पेशीने घटकाचे विघटन करू शकतात. म्हणजे त्याचा अर्थ तोच आहे. ते त्या ठिकाणी ते पूर्ण स्टेटमेंट घेऊन या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे ते प्रश्न या ठिकाणी तो मोठा या ठिकाणी वाटला बऱ्याच जणांना. पुढचा प्रश्न, कोणत्या तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते. बघा कोणत्या तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते. बघा 273 डिग्री के, 100 डिग्री सेल्सिअस, 3 डिग्री सेल्सिअस आणि 32.2 डिग्री फॅरेडे. तर हे सूत्र 273 डिग्री केल्विनला या ठिकाणी पाण्याची घनता सर्वाधिक असते. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 1 हे या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगता येते. पुढचा प्रश्न बघा, प्रकाशाचे परावर्तन ह्याच्यावर या ठिकाणी आपण 5 प्रश्न घेतलेला. बघा हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. हा टॉपिक प्रकाशाचे परावर्तन मी कधी स्किप करत नाही. तुम्ही आमचे पाठीमागचे जर व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यामध्ये प्रकाशाचे परावर्तन, गुरुत्वाकर्षण असे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, बघा पर्यावरण असू दे, त्याचप्रमाणे अवकाश मोहीम, हे मित्रांनो हे घटक मी कायमस्वरूपी घेत चाललेला आहे. एका दुसरा बाकीच्या टॉपिकमध्ये सोपा असेल तो आपण या ठिकाणी स्किप करतो, पण बघा हा प्रकाशाचे अपवर्तन बऱ्याच जण या ठिकाणी टॉपिक अवघड जातो किंवा ह्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष करतात. त्यामुळे हा टॉपिकवर प्रश्न मी कायमस्वरूपी घेत असतो. प्रश्न पहा, पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते. हे प्रकाशाच्या कोणत्या हे जे 4 ऑप्शन दिले आहेत त्याच्या कोणतं ते उदाहरण आहे. बघा पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, प्रकाशाचे परावर्तनाचा अभ्यास करत असताना प्रकाशाचे अपवर्तन, अपस्करण आणि परावर्तन, डिस्पर्शन ऑफ लाईट जे काय असे आहेत जे नियम, त्याच्या मित्रांनो तुम्ही व्याख्या तोंडपाठ करून ठेवा आणि त्याची उदाहरणं तुम्ही या ठिकाणी करून ठेवा. कारण मित्रांनो बघा उदाहरणावरून व्याख्या विचारणं, व्याख्यावरून उदाहरणं विचारणं एवढंच मित्रांनो ह्याच्यामध्ये हे काम आहे. पण मित्रांनो हे बऱ्याच जणांना थोडंफार कन्फ्यूज होतं, त्यामुळे हे स्किप करतात किंवा येते समजून सोडून देतात. म्हणून आता बऱ्याच जणांची या ठिकाणी मार्क कटलेली आहे याचं दिसून येते. तर बघा हे जे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हे जे कशाचं उदाहरण आहे तर अपवर्तनाचं हे या ठिकाणी उदाहरण आहे. मग काय प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, रिफ्रॅक्शनची व्याख्या तुम्हाला माहिती आहे का. बघा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना त्याच्या दिशेत बदल होतो, त्यालाच काय म्हणायचं प्रकाशाचे अपवर्तन, म्हणजेच काय त्याचं रिफ्रॅक्शन असं त्याला म्हटलं जातं. हे जे उदाहरणं अजून पण आहेत. बघा काचेचा जो ग्लास असतो त्याच्यामध्ये पाण्याच्या तळाशी ठेवलेले जे नाणं आहे ते वरती आल्यासारखे दिसते, किंवा बादलीमध्ये सुद्धा आपण एखादा दुसरा कॉईन टाकला तर तो आपल्याला वरती उचलल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे तारे लुकलुकणे हे सुद्धा मित्रांनो अपवर्तनाची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. पुढचा प्रश्न बघा एकदा व्हिडिओ तुम्ही आपला लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच पाहत असाल मित्रांनो चॅनल आपल्याला जरूर सबस्क्राईब करा. सौरभोवती कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्र करून उष्णता निर्मिती केली जाते. बघा पुन्हा एकदा तसंच
जे काय बहिर्वक्र आरसा, अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा हे दिलेलं आहे, ह्याच्यातलं हे उदाहरण आहे त्यापैकी कोणता आरसा वापरलेला आहे असं त्याला विचारायचं आहे. त्यामुळे बघा प्रश्न विचारताना सुद्धा एक्झामिनेशनची तुम्ही या ठिकाणी माइंडसेट तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न विचारताना तुम्हाला काय विचारायचं आहे किंवा तो घटक तुम्हाला किती समजलेला आहे हेच त्याला पाहायचं असतं. त्यामुळे म्हणून अशा प्रश्नाची तयारी करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी आउट ऑफ मार्क मिळतील. तर बघा सौरभाटी हे कोणत्या प्रकारचे आरसे आहेत, तर सौरभाटी हे मित्रांनो अंतर्वक्र प्रकारचे आरसे आहेत. कॉन्केव्ह प्रकारचा तो आरसा असतो, कॉन्केव्ह प्रकारचा तो आरसा आहे. बघा अंतर्वक्र आरसा म्हणजे काय असतो मग, तर बघा ज्याचा गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग चकचकीत असतो त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात. काय, पृष्ठाचा आतला भाग चकचकीत असतो, त्याला या ठिकाणी अंतर्वक्र आरसा म्हणायचं. आणि यालाच अभिसारी प्रकारचा आरसा सुद्धा मला म्हटलं जातं. मग हे जे कोणते उपयोग आहेत तर अंतर्वक्र आरशाचे बघा, हे जे मी कोणते वापरतात ते या ठिकाणी सांगतो. डॉक्टर कान, नाक, डोळे तपासताना या ठिकाणी अंतर्वक्र आरशाचा या ठिकाणी त्याचा वापर करतो. तसेच सर्व उपकरणात सुद्धा ह्याचा अंतर्वक्र आरशाचा या ठिकाणी वापर होतो. ही मित्रांनो जी महत्त्वाची जी स्टेटमेंट आहेत ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्रित आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल, हा पण आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा सांगून सुद्धा झालेला आहे. त्यामुळे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 23व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. इंद्रधनुष्यात सप्तरंग एकत्रित आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल, हा मित्रांनो तुम्ही सांगायचं आहे. बघा पुढचा प्रश्न, दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्राचे खालीपैकी कोणते कारण असते. बघा पुन्हा एकदा बघा, उदाहरणावरून या ठिकाणी तो कोणता प्रकारचा तो नियम आहे हे जर त्याला प्रश्न असं विचारायचा आहे. बघा असंच प्रश्न आहे आणि आपण सुद्धा असंच त्या ठिकाणी प्रश्नाची रचना या ठिकाणी कायमस्वरूपी असंच करत आलेलं आहे. बघा ह्याच्यात वेगळं काही विचारण्यासारखं नाहीच आहे. त्यामुळे हेच करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रकाशाचे अपवर्तन किंवा प्रकाश या घटकावर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळालेच पाहिजेत. बघा प्रकाशाचे अपस्खलन, प्रतिदीप्तशीलता, प्रकाशाचे अपवर्तन, दृष्टी सातत्य. तर बघा हे जे उत्तर सांगता येईल आपल्याला, दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्राच्या खालीपैकी कोणते कारण असते, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो दृष्टी सातत्य. ऑप्शन क्रमांक 4 दृष्टी सातत्य ते असते. बघा दोन चित्रांच्या मधील अंतर किती असते, तर दोन चित्रांच्या मध्ये अंतर 1/10 सेकंद. 1/10 सेकंद हे लक्षात ठेवा. 1/10 सेकंद सेकंदापेक्षा कमी असेल तर ते चित्रे सलग दिसतात. त्यामुळे चित्रे जोडले जाऊन आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओप्रमाणे त्या ठिकाणी दिसले जाते. बघा 1/10 सेकंद म्हणजे किती कमी भाग झाला बघा, त्याचं त्यामुळे ते आहे 1/10 सेकंद आहे हे पण लक्षात ठेवा. आणि हे दृष्टी सातत्याचं ते कारण असते. पुढचा प्रश्न, सोलार कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते. बघा सोलार कुकरची पेटी कोणत्या बाजूने रंगवलेली असते, तर ती ऑप्शन पहा लाल, पिवळ्या, काळ्या आणि पांढऱ्या. तर हा पण या ठिकाणी लॉजिकल लेवलचा प्रश्न होता. तर सोलार कुकरची पेटी आतील बाजू काळ्या रंगाने या ठिकाणी रंगवलेली असते. काळ्या रंगानेच का, बघा सौरपेटी ही लोखंड, ॲल्युमिनियमच्या किंवा फायबर रिॲक्टंट्स किंवा फायबर रिॲब्रिटन्स असतात, रिफाइंड फोर्ट्स असतात, प्लॅस्टिकच्या पासून त्या ठिकाणी बनवलेली असते, म्हणून त्याला बाहेरील पेटीसुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. मग काळा रंग का, तर काळा रंग या ठिकाणी उष्णता शोषून घेतो, तर पांढरा रंग सर्वात कमी उष्णता शोषतो, म्हणून या ठिकाणी काळ्या रंगांची या ठिकाणी रंगवलेली असते. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्याला बरोबर सांगता येते. पुढचा प्रश्न बघा, उष्णता ह्याच्या या ठिकाणी 5 प्रश्न. उष्णता संक्रमण या ठिकाणी किती, उष्णता संक्रमणाचे एकूण प्रकार किती आहेत, 1, 2, 3 आणि 4. तर उष्णता संक्रमणाचे एकूण 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. 3 प्रकार आहेत ते ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीपैकी वेगळा घटक ओळखा. बघा वेगळा घटक जूल, अर्ग, कॅलरी आणि न्यूटन. तर जूल, अर्ग, कॅलरी आणि न्यूटन. तर मित्रांनो हे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन हा वेगळा घटक आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न, सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते. बघा सर्वसाधारण विचारले, एक्झॅक्टली विचारणे, एक्झॅक्टली कोणाला माहीत पण नाही आहे, म्हणून या ठिकाणी सर्वसाधारण तापमान किती असते या ठिकाणी त्याला विचारायचं आहे. तर बघा याचं उत्तर सांगा. याचं उत्तर आहे मित्रांनो 6000 AMOC. 6000 किती, 6000 AMDC इतके हे सर्वसाधारण तापमान असते. हे मित्रांनो हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. मग सूर्यावर काय, सूर्यावर मित्रांनो 72% हायड्रोजन, त्याचप्रमाणे 26% हेलियम आणि 1% इतर मूलद्रव्ये असतात. बघा हे पण लक्षात ठेवा. सूर्यावर 72% हायड्रोजन आणि 26% हेलियम आणि 1% इतर मूलद्रव्ये असतात. सूर्यावर मित्रांनो हायड्रोजनच्या संमेलनातून हेलियम तयार होतो. कशावर, सूर्यावर हायड्रोजनच्या संमेलनातून या ठिकाणी हेलियम तयार होत असतो. पुढचा प्रश्न, पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवणाऱ्या जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हटले जाते. तर बघा 1 जूल, 1 अर्ग, 1 कॅलरी आणि 1 न्यूटन.
तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 कॅलरी. पाण्याचे तापमान 1 अंशाने वाढवले असता जेवढी उष्णतेला 1 कॅलरी असं त्याला म्हटलं, म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. पाण्याचं गोठवमध्ये मित्रांनो 0 डिग्री सेल्सिअस आहे. पाण्याची सर्वाधिक घनता असंगत आचरण, बघा हे पण विचारले, पाण्याचे असंगत आचरण म्हणजे सर्वाधिक घनता असंगत आचरण हे 4 डिग्री सेल्सिअसला या ठिकाणी असते. 1 लिटर पाण्याचे तापमान 15 अंश सेल्सिअस होण्यासाठी लागणारी उष्णता ही 1 किलो कॅलरी एवढी असते. हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा, 1 अंशाने वाढण्यासाठी 1 किलो कॅलरी असते, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, थंड प्रदेशातील जलचल प्राणी व वनस्पती डॉटमुळे या ठिकाणी सुरक्षित राहतात. आर्द्रता, दवबिंदू, विशिष्ट उष्माधारकता आणि पाण्याचे असंगत आचरण. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पाण्याचे असंगत आचरणामुळे थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती सुरक्षित राहतात. का बघा, तापमान कमी असेल तर बघा तापमान कमी केलं तेव्हा पाण्याची घनता या ठिकाणी कमी होत असते. जसं तापमान कमी होते तसं पाण्याची घनतासुद्धा या ठिकाणी कमी होत असते. परंतु 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता कमी न होता ती वाढत असते. काय 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता कमी न होता वाढते, त्याला या ठिकाणी पाण्याचे असंगत आचरण असं सुद्धा या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, आरोग्य या ठिकाणी 5 प्रश्न. गोवर लस देण्याचा मार्ग, बघा गोवर लस कसं द्यायचं, तोंडावरती, अंतत्वचेत आणि त्वचेमध्ये. तर गोवर लस देण्याच्या मित्रांनो अंतत्वचेत म्हणजेच काय इंट्राडर्मल आहे ते, बघा इंग्लिश नाव आलं तर लक्षात ठेवा. गोवर लस देण्याचा मार्ग हा इंट्राडर्मल आहे, म्हणजे अंतत्वचेमध्ये त्या ठिकाणी तो दिला जातो. पुढचा प्रश्न, अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस कोणती? बघा BCG गोवर, DTP हिपॅटायटिस, DTP DT आणि दोन्ही B आणि C. तर बघा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. DTP व हिपॅटायटिस ही अतिउष्ण अतिप्रकाशांना खूप संवेदनशील असणारी या ठिकाणी ती लस आहे. बघा आरोग्यावर या ठिकाणी 5 प्रश्न घेतले, पण आरोग्य हा घटक आपल्याला एक्झामिनरने या ठिकाणी दिलेला नाही. पुन्हा एकदा सांगतो, आरोग्य हा घटक आपल्याला त्यांनी दिलेला नाही, पण आरोग्य सेवकची एक्झाम एका दुसरा प्रश्न आला तर तो आपण या ठिकाणी कव्हर करतो या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पाठीमागचे जेणेकरून जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आरोग्य या ठिकाणी 5 प्रश्न आपण घेत आलेलो आहोत. तुम्ही आमच्या मित्रांनो झालेली जुनीसुद्धा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी परीक्षेच्या वेळेला एक्झामच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी तो फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं एकमेव चॅनल आहे आरोग्य सेवक, ज्याच्या मित्रांनो 100पेक्षा जास्त या ठिकाणी आरोग्य सेवकचे व्हिडिओ बनवून तयार आहेत. मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या किती टक्के असते? बघा हा पण अतिशय सोपा प्रश्न आहे. 12%, 9%, 1% आणि 7%. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 9% असते. मानवी शरीर रक्ताचे वजन शरीराच्या या ठिकाणी 9% इतके असते. पुढचा प्रश्न, कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते? व्हिटॅमिन C कशामध्ये असते? बघा लिंबू, आंबा, पेरू आणि सर्व. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे मित्रांनो सर्व घटकांमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते. पुढचा प्रश्न, कोणत्या कीटकापासून हत्ती रोगाचा प्रसार होता? बघा डास, गोचीड आणि वसई नाही आणि यापैकी नाही. तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे. तर हत्ती रोगाचा प्रसार मित्रांनो डास ह्याच्यापासून होतो, म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, पर्यावरण व्यवस्थापन या ठिकाणी 5 प्रश्न. बघा पर्यावरण या घटकावर थोडंफार फॅक्च्युअल डेटावर आला तर प्रश्न येईल, नाहीतर चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न या ठिकाणी जास्त येतील. तुम्ही जास्तीत जास्त चालू घडामोडी करा, फॅक्च्युअल डेटा आला तर सोपा येईल, तो तुम्हाला या ठिकाणी लगेच या ठिकाणी सुटतील प्रश्न. बघा प्रश्न पहा, बेडकांची संख्या कमी झाली तर नाकतोड्यांची संख्यात कोणता बदल होऊन भाताच्या पिकावर त्याचे विपरीत परिणाम? बघा हा या ठिकाणी फॅक्च्युअल डेटा संदर्भात प्रश्न आहे किंवा लॉजिकल लेवलचा या ठिकाणी प्रश्न आहे. तो बाकी किती संबंध आहे हे तुम्हाला लॉजिकलने या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. वाढून, कमी, स्थिर आणि नष्ट होऊन. बेडकांची संख्या कमी झाली तर नाकतोड्यांच्या संख्येत कोणता बदल होऊन काय म्हणजे नाकतोड्यामध्ये वाढ होऊन भाताच्या पिकावर त्याचा या ठिकाणी विपरीत परिणाम होईल. तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यामुळे बेडकाची संख्या कमी होऊन चालणार नाही, कमी झाली तर नाकतोड्यांची संख्या वाढणार, म्हणून त्याचा भात या पिकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. 15 दिवसाच्या कारावाची शिक्षा कोणत्या उल्लंघनास होते? बघा हा थोडाफार या ठिकाणी आवड लेवलचा या ठिकाणी प्रश्न घेतलेला आहे आपण. हा प्रश्न असा येणार नाही, पण एका दुसरा प्रश्न आला तर या ठिकाणी तुमचं म्हणजे येणार पण आहे असा प्रश्न, असंच टाकला आपण या ठिकाणी. 15 दिवसाची कारावाची शिक्षा कोणत्या उल्लंघनास होते? तर वनसंवर्धन कायदा आहे त्याचं उत्तर यायला पाहिजेच का नाही, याचं उत्तर फक्त लक्षात ठेवा वनसंवर्धन. पुढचा प्रश्न, ई कचरा व्यवस्थापनाचा नियम कधी अंमलात आणला? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ई कचरा लक्षात घ्या. हा या ठिकाणी ई कचरा व्यवस्थापन आता नियम कधी अंमलात आला? 2012, 13, 14 आणि 11. तर ई कचरा व्यवस्थापन हाताळणी नियम हा 2011 साली अंमलात आणला गेला.
पुढचा प्रश्न, पश्चिम घाटात कितीहून अधिक वनस्पती प्रादेशिक प्रजाती आढळून येते? बघा हा या ठिकाणी थोडाफार स्टेट बोर्डमध्ये घेतलेला आहे. एक्झॅक्टली डेटा स्टेट बोर्डमध्ये असल्यामुळे त्यांनीसुद्धा ते उत्तर ग्राह्य धरतील, कारण तिथूनच त्यांनी ते प्रश्न बनवत असतात. तर पश्चिम घाटातील प्रादेशिक वनस्पतीची प्रजाती मित्रांनो ही या ठिकाणी 1500 इतकी आहे. 1500 इतकी आहे ती. एक्झॅक्टली हा डेटा हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आसाममध्ये मोलाई जादव पयांग यांनी सुमारे 1360 एकराचे जंगल एकट्याने तयार केले. आज या जंगलाला काय म्हणून ओळखले जाते? बघा मोलाई जंगल, जादव जंगल, पयांग जंगल आणि आसाम जंगल. तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मोलाई जंगल. मोलाई जंगल म्हणून त्याला या ठिकाणी ओळखलं जातं. चालू घडामोडी या ठिकाणी हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी आपण आरोग्य संदर्भात 40 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. 40 प्रश्न या ठिकाणी कायम घेतो, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेला या ठिकाणी 40 प्रश्न आपल्याला आहेत, त्यामुळे तुम्हाला 40 प्रश्नाची सवय झाली पाहिजे टेक्निकल घटकाची. एवढंच आपल्याला सांगणं आहे. अभ्यास करत असताना तुम्ही मित्रांनो सिलेबसनुसार अभ्यास करा. तुम्ही आमचे जुडे व्हिडिओ या ठिकाणी सुद्धा पाहू शकता, किंवा जास्तीत जास्त मित्रांनो परीक्षेच्या अगोदर या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही रिपीट पाहिला आता मित्रांनो ते शब्द कानावर पडतील, ते प्रश्न तुमच्या या ठिकाणी नजरेखालून जातील. एवढंच मित्रांनो आपल्याला सांगणं आहे. जर जुने व्हिडिओ पाहत असताना पाहणार असेल तर मित्रांनो स्पीड लावूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, कारण तुमचा वेळसुद्धा वाचणं गरजेचं आहे. अभ्यास करत राहा मित्रांनो, परीक्षा लवकरात लवकर आपली होईल. आणि तुम्ही मित्रांनो आपला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करून चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो थँक्यू सो मच.